दिल्लीत चाललेलं जंतर मंतरवरील आंदोलन खऱ्या अर्थानं सामाजिक परिघामध्ये एक विद्यार्थ्यांनी पेटवलेली चेतना. अगोदर ज्या पद्धतीच्या वलयांकित परिस्थितीमध्ये हे आंदोलन निर्माण करण्यात आलं आणि सीजीपीचं आंदोलन हे अभिजित दिपकेच्या नेतृत्वाखाली सुरू करण्यात आलं. परंतु हे अभिजित दिपकेनी सुरू केलेलं आंदोलन खऱ्या अर्थानं यशस्वी रस्त्याने किंवा यशाच्या परिस्थितीत त्याची भूमिका तयार होत नव्हती. आणि जी झळ आहे आणि जी परिस्थिती आहे ती परिस्थिती मांडण्यासाठी अभिजित दिपके असमर्थ होता. मग या संदर्भातून जेव्हा सोनम वांगचुक हे आंदोलनात सामील झाले आणि त्यांनी आमरण उपोषणाचा इशारा देत आपलं 20 दिवसाचं उपोषण त्यांनी पूर्ण केलं. आणि सोनम वांगचुक यांच्या या भूमिकेची परिस्थिती महाराष्ट्रात नाही सगळ्या देशात निर्माण झाली. आणि विद्यार्थ्यांनी जी आक्रोश दाखवला आणि ज्या पद्धतीच्या परिस्थित्या मांडल्या त्यामुळं सरकारला निर्णय घेण्यासाठी भाग पाडले किंवा सरकारने निर्णय घेतला. भाग म्हणण्यापेक्षा हा निर्णय महत्वाचा होता. कारण की ज्या पद्धतीच्या या आंदोलनामध्ये ज्या भूमिका मांडल्या जात होत्या, देश विरोधी शक्त्या किंवा ज्या पद्धतीनं एक आंदोलनाला बाहेरील देशातील जी एजन्सीज आहेत त्या एजन्सींच्या माध्यमातून हवा देण्याचा प्रयत्न या आंदोलनाच्या माध्यमातून चांगल्याच पद्धतीने केला जात होता. आणि भारताला ज्या पद्धतीनं विठीस धरण्यासाठी वेगवेगळे प्रयोग करण्यात येतात त्यातला एक प्रयोग या आंदोलनाच्या माध्यमातून यशस्वी होताना बऱ्याच जणांची परिस्थिती होती. मग प्रत्येक विरोधक असतील, समाजामध्ये आजपर्यंत त्यांचं वलय निर्माण झाले नाही असे सामाजिक कार्यकर्ते असतील किंवा मग सामाजिक परिस्थितीमध्ये जोडलेले हे विद्यार्थी, कारण सीजीपीच्या हातातून हे आंदोलन अगोदरच सटकलं आणि सोनम वांगचुकच्या माध्यमातून एक नवीन परिस्थिती निर्माण झाली. भले अभिजित दिपके आज कितीही जोरजोराने जल्लोष करत असेल, कितीही किंचाळ्या देत असेल किंवा आज धर्मेंद्र प्रधानांचा राजीनाम्याच्या यशाची भूमिका घेऊन चालत असेल, पण वास्तविक स्वरूपात ज्या दिवशी सोनम वांगचुकांचं एंट्री या आंदोलनात झाली त्या दिवशीच या अभिजित दिपकेचं नेतृत्व ह्याच्यातून बाहेर गेलं. पण ही सगळी परिस्थिती असताना ज्या पद्धतीची विद्यार्थ्यांची ही आंदोलनं का साकारण्यात आली आणि ह्याच्या मागची काय भूमिका आहे याचंच विश्लेषण करण्यासाठी आज मी तुमच्यासमोर. नमस्कार मित्रांनो, मी राजेश दुबे, मंथन मध्ये आपलं स्वागत आहे. विद्यार्थी म्हणजे या देशाचा मूलभूत आधार आहे. त्यामुळंच एका कवीनं खूप चांगल्या पद्धतीनं एक वाक्य गाणं म्हटलं ते हिंदीत होतं, इंसाफ की डगर पे बच्चों दिखाओ चल के यह देश है तुम्हारा नेता तुम्ही हो कल के. म्हणजे ज्या पद्धतीच्या आधारशिलेला या विद्यार्थ्यांना पाहिलं जातं आणि विद्यार्थी म्हणजे या सगळ्या गोष्टींची परिस्थितीचा बेस आहे, पाया आहे. आणि खऱ्या अर्थानं आज ज्या पद्धतीच्या परिस्थित्या आणि ज्या पद्धतीच्या शिक्षण पद्धती आज आमच्याकडं अवलंबण्यात आल्यात ना, त्यामुळं खऱ्या अर्थानं या विद्यार्थ्याच्या आयुष्यावर आणि भविष्यावर पाणी टाकण्याचं काम करण्यात आलंय. कारण की धुन्यावर धुणे मांडणारी एजन्सीज आणि ज्या पद्धतीच्या कॉर्पोरेट शिक्षण पद्धतीच्या विळख्यात अडकलेला आमची शिक्षण पद्धती, यामुळं खऱ्या अर्थानं पालक आणि विद्यार्थी खूप मोठे संकटात सापडले. आज ज्या पद्धतीच्या भवितव्याची आशा आणि ज्या पद्धतीच्या भवितव्याची एक भूमिका घेऊन हा विद्यार्थी वावरतोय, झटतोय, झगडतोय, परंतु त्याच्या हाताला काय लागतंय? त्याच्या हाताला लागतोय ठेंगा. कारण प्रत्येक वेळेस ज्या पद्धतीच्या चाकोऱ्या आणि ज्या पद्धतीच्या परिस्थित्या याच्यावर निर्माण करण्यात आल्या आणि वास्तविक स्वरूपात त्याच्या ज्या भूमिका आहेत, त्याच्या ज्या आकांक्षा आहेत, त्याच्या अंगातले जे कलागुण आहेत त्याला खऱ्या अर्थानं राख रांगोळी करणारी ही व्यवस्था आहे. कारण की आज ज्या पद्धतीच्या परिस्थित्या मांडून ठेवल्यात या परिस्थितीमध्ये हा विद्यार्थी अडकलाय.
कारण की विद्यार्थ्यांच्या परिस्थित्या या सगळ्या सारख्या आहेत असं म्हणताच येणार नाही. ज्या पद्धतीनं ऑप्शनवर ऑप्शन हुडकत जाणारी परिस्थिती निर्माण करून ठेवली आणि नेमकं विद्यार्थ्याला व्हायचंय काय हीच गाईडलाईन आजपर्यंत क्लिअर करण्यात आलेली नाहीये. कारण की त्याच्या आवडीनुसार त्याचं शिक्षण हे आमच्या संकल्पनेच्या बाहेरची विषय आहेत. आणि त्यामुळं खऱ्या अर्थानं ज्या ठिकाणी त्याला प्रवेश मिळवायचा आहे किंवा ऍडमिशन मिळवायचं त्या ठिकाणून त्याला परिस्थितीनुसार आपल्याला आपली परिस्थिती बदलावी लागते. मग ह्याच्यात जबाबदार कोण कोण आहेत? ह्याच्या सगळ्यात मोठी जबाबदारी आहे आम्ही जी स्वीकारलेली जी आजची आरक्षण पद्धती. प्रत्येक गोष्टीमध्ये आरक्षण 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 अशा पद्धतीने आरक्षण मांडून ठेवलंय की ज्या विद्यार्थ्यांच्या विकासासाठी जी महत्वाची भूमिका आहे गुणवत्ता ती विसरून गेलो आहेत. आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेची कसोटी ही आरक्षण पूर्णपणे खात आहे. त्यामुळं मोठे मोठे समाज सुद्धा आज आंदोलनाच्या भूमिकेत आणि आंदोलनाच्या परिस्थितीत येऊन ठेपलेत. आणि ह्याच्याने होणार काय? ह्याच्याने फक्त मिळतोय तो फक्त हातातली निराशता. कारण की यावेळेसच्या ज्या ठिकाणी कट ऑफ जे लागलेत ना प्रत्येक परीक्षेची आणि त्या परीक्षेच्या कट ऑफ मध्ये ज्या पद्धतीच्या आरक्षणाच्या भूमिका मांडण्यात आल्यात त्यामुळं खऱ्या अर्थानं या विद्यार्थ्यांचं जी भवितव्य हे कोंडल्या गेलंय. आज 50% आरक्षण हे महिलांसाठी रिझर्व्ह आहे आणि मग 50% ज्या पद्धतीच्या आरक्षित बाजू आमच्या समोर येतात मग ते SC आरक्षण असेल, ओबीसी आरक्षण असेल, VJNT आरक्षण असेल, ST आरक्षण असेल, या सगळ्या आरक्षणाच्या जर भूमिका बघितल्या जर एखाद्या ठिकाणी जर 100 जागा जर एखाद्या इन्स्टिट्यूट मध्ये जर असतील तर आधी 50 जागा तर तुमच्या हातातून मुकल्या. मग राहिले त्याच्यातल्या 35 जागा. त्या 35 जागा या आरक्षणाच्या भूमिकेत अडकून पडतात. आणि राहिलेल्या 15 जागा त्या 15 जागामध्ये सुद्धा काही अशा भूमिका येतात की विद्यार्थ्यांची कट ऑफ आणि विद्यार्थ्यांची परिस्थिती हाताबाहेर जाते. मग खऱ्या अर्थानं जेव्हा या सगळ्या गोष्टीचा विचार केला जातो तर सारासार पद्धतीने जे काही आरक्षित मुलं आहेत या आरक्षण कोठ्यातली जी परिस्थिती आहे जो एक 15 जागेसाठी जो घेण्यात आलेला जो कट ऑफ आहे त्यापेक्षा खालच्या परिस्थितीत लागलेले यांचे कट ऑफ असतात. मग ही स्पर्धा जीव घेणी नाही तर काय आहे? विद्यार्थ्यांचं भवितव्यावर पाणी सोडणारी नाही तर काय आहे? मग अशा परिस्थितीत जर तुम्ही या सगळ्या स्पर्धा निर्माण करून ठेवतायत आणि विद्यार्थ्यांच्या समोर अंधाऱ्या कोठडीत काळी मांजर हुडकायला लावतायत मग कशा पद्धतीने यांचं भवितव्य तयार होईल? आणि त्या सगळ्या गोष्टींची परिपाक म्हणून ही सगळी व्यवस्था जंतर मंतरवर एक कोठली. अभिजित दिपके किंवा अभिजित सोनम वांगचुक यांच्या माध्यमातून ही परिस्थिती नव्हती. पडलेली ठिणगी खऱ्या अर्थानं पेट घेण्यासाठी तयार झाली होती आणि ज्या पद्धतीनं या सगळ्या भूमिका मोदीजींनी हेरल्या. मोदीजींनी याचा बारकाईने निरीक्षण केलं आणि त्यामुळं या सगळ्या गोष्टी स्वीकारण्यात आल्या. विषय फक्त नीट परीक्षेचा पुरता मर्यादित नाही तर संपूर्ण शिक्षण पद्धतीमध्ये ज्या पद्धतीच्या भूमिका आणून ठेवल्या त्या सगळ्यांचं क्लिअरिफिकेशन होणं गरजेचं आहे. त्या सगळ्या पद्धती नसा मोकळ्या करणं आज गरजेचं आहे. कारण की या पद्धतीच्या परिस्थित्या जर आमच्या शिक्षण पद्धतीशी राहिल्या तर ज्या पद्धतीच्या भूमिका आणि जे पेपर फुटीचे मूळ कारण आहेत त्याला खऱ्या अर्थानं बगल देता येईल. आणि जी भक्कम पिढी आम्हाला आवश्यक आहे राष्ट्रासाठी आवश्यक आहे. कारण की एवढा आटापिटा कशासाठी आहे की राष्ट्र विकासासाठी एक सक्षम पिढी निर्माण करण्यात यावी यासाठी. आणि या सगळ्या गोष्टी जरी आमच्या पटलावर असल्या आमच्या भूमिकेत असल्या तरी या सगळ्या कसोट्यांच्या मध्ये ज्या पद्धतीने ही सगळी व्यवस्था दडपली गेली ना त्याचा उद्रेक होता ते जंतर मंतरचे आंदोलन.
खऱ्या अर्थाने या आंदोलनामध्ये ज्यांना स्टंट करायचे होते त्यांना प्रसाद मिळाला, ज्यांनी हुडदंग केला त्यांच्या परिस्थितीनं प्रताप मिळाले. पण वास्तविक स्वरूपात ज्या पद्धतीचा जनसमुदाय आणि हा विद्यार्थी आक्रोशित झाला होता त्याची परिस्थिती खऱ्या अर्थानं समाज माध्यमांनी किंवा या मीडियाच्या परिस्थितीमध्ये अडकलेली पाहण्यात आली आणि त्यावरच हा सगळा प्रपंच आखण्यात आला. आज धर्मेंद्र प्रधान ह्याचे जरी बळी गेले असतील तरी भूमिका ही सामाजिक परिस्थितीसाठी फार महत्वाची आणि येणाऱ्या शिक्षण मंत्र्याला म्हणजे HRDA मिनिस्ट्रीला हे सगळ्या गोष्टींची उत्तर आता शोधणं गरजेचं आहे. त्यामुळं सामाजिक परिस्थितीमध्ये निर्माण काय होतंय, सामाजिक परिस्थितीमध्ये अडचणी काय येत आहेत आणि शिक्षण पद्धती ही जी राष्ट्राची भक्कम पाया आहे ती कशा पद्धतीनं खोकली केली जाते किंवा तिला कशा पद्धतीने ढसाळ बनवला चाललाय याच्या त्या परिघामध्ये उतरावं लागेल. त्यामुळंच मोदीजींनी ज्या पद्धतीने हॅलो फ्रेंड्स म्हणून ज्या पद्धतीचे संभाषण करत तरुणाईच्या मनाला हात घालण्याचा प्रयत्न केला, जेनझीच्या मनातून एक भूमिका घेण्याचा प्रयत्न केला आणि या प्रयत्नातूनच खऱ्या अर्थानं येणाऱ्या भविष्याची जी परिस्थिती आहे त्याचे निर्णय घेण्यासाठी या युवा शक्तीनं त्यांना प्रेरित केलं. त्यामुळं या युवा शक्तीची खरी परिस्थिती आणि युवा शक्तीचा खरा जो सूत्र आहे ती म्हणजे ही राष्ट्राची भक्कम पाया आणि या भक्कम पायालाच वाचवण्यासाठी खऱ्या अर्थानं या सरकारने जी भूमिका घेतली आणि ज्या पद्धतीचे निर्णय येणाऱ्या काळात येतील त्यासाठी आता आपणही सज्ज राहू. परंतु याबद्दल तुमच्या मनात काय वाटतं आणि या परिस्थितीसाठी तुम्हाला काय नवीन भूमिका वाटते ती निश्चितपणे कॉमेंटच्या माध्यमातून कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.